नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत तुमचं माझ्या स्नेक सेवरवीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलोय भुमराळा शिवारामध्ये प्रल्हाद कानोळजे यांच्या शेतामध्ये। यांच्या शेतात झाडावरती एक साप जाऊन बसलाय आणि खालतून कुत्रे येतं, त्यामुळे सापाला खालती उतरता येत नाही आणि विषारी साप असल्यामुळे आपल्याला हा शेतातील साप रेस्क्यू करायचं काम पडणार आहे। तर जाऊन करूयात रेस्क्यू। तसे आपण शेतातले साप पकडत नाही, पण विषारी असल्यामुळे आणि खाली कुत्रे उभे आहेत आणि विषारी साप मारून टाकतील, त्यामुळे आपण या सापाला वाचण्यासाठी त्याला रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहोत। झाडावर जाऊन बसलाय इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, जो एक विषारी साप आहे। करूयात रेस्क्यू। आलोय मित्रांनो, बघू शकता शेतामध्ये खूप लांब शेत आहे। शेतामधील साप शक्यतो पकडत नाही, पण झाडावरती जाऊन बसला आणि खालती कुत्रे होते, त्यामुळे या सापाला आपण पकडण्यासाठी आलोय। करूयात रेस्क्यू आपण। कुठे हो? बघू शकता मित्रांनो, एक गवाळी नाग आहे, विषारी साप, इंग्लिश नाव इंडियन स्पेक्टिकल कोब्रा। झाडावरती ऊन खात बसलाय। करूयात रेस्क्यू। वरी झाला ते साहेब, वरी झाला नाही जात वरी खाली येते वर चालला काय तोडायला आहे का? पुराड आहे का मामा? पुराडा ना एक अजून वरी जाते पडते ताबडतोब तुटते ती। एकदम फुसकं झाड आहे मित्रांनो, तर आपण याला कुऱ्हाडीने तोडूयात आणि बघूयात कशा रीतीने आपल्याला सापाला रेस्क्यू करता येईल। तर स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। अरे बरं वायरावर पडायची ती। डबल दिवस झाला देव खाली नाही पडत, तो खाली नाही पडत, काय खाली बापो बस 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 हो पाठी का फिर आला धरतात त्याला। हा एक दोन आली पडा आला खाली त्या अंगावर पडायचं, त्याच्या अंगावर पडायचं। आवाज कसा करायला देऊ बंद पडलं काय? आराम फिरो बाबा, हो व्हिडिओ चालू आहे। डांकी वडावर खाली थोडी वडा आरामानं हो बाबा। बाजूला बाजूला सबको देऊ नका। बघू शकता मित्रांनो, हा एक आडवाच घ्या दादा।
या जवळ घालू. हा. गवाई नाग, इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, जो चिडल्यानंतर फणा काढतो बघू शकता आणि वान करतो की माझ्यापासून लांब राहा, तुम्हाला धोका आहे, खतरा आहे. हा एक विषारी साप आहे. न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असते सापामध्ये. शेतात काम करत असताना काळजी घ्या, सापाच्या अंगावर पाय नाही पडला पाहिजे. विषारी साप नाग. शक्यतो असा साप चावला तर ज्यांना साप चावला त्यांना घाबरून न देता सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. प्रायव्हेटमध्ये द्यायचाल तर तुम्हाला खर्च जास्त येऊ शकतो, त्यामुळे सरकारी दवाखाना गाठा. हा एक विषारी साप बघू शकता. तोंड खूप मोठं आणि पूर्ण गवाई स्पॉट आहे अंगावरती आणि फणा काढून आपल्याला वॉर्निंग देतो की माझ्यापासून लांब राहा. जो साप फणा काढतो तो नाग, दुसरा कुठलाही साप फणा काढत नाही. इंग्लिश नाव इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. न्यूरोटॉक्सिक नावाचं जे विष आहे ते आपल्या नर्वस सिस्टम ज्या संस्था आहेत ते बंद करण्याचं काम करत असते. कुत्र्यांमुळे हा साप झाडावर जाऊन बसला होता. आता 1 तास झालाय करीबन. लक्ष ठेवून इथं करूयात पॅक, जास्त परेशान न करता. पहिली पाटील नाही ना कुठं खाली. झाला मित्रांनो सुरक्षित रेस्क्यू. लवकरच त्या सापाला याच्या नैसर्गिक सानिध्यात सोडून द्या. शेतामध्ये होता, त्यांचे ढोरं वगैरे असतात, त्यामुळे आपण या सापाला रेस्क्यू केलं आहे. नाहीतर बिनविषारी असता तरी इथं सोडला असता. ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो काल जो आपण नाग रेस्क्यू केला होता झाडावरती विषारी साप, त्याला त्याच्या सानिध्यात सोडून देत आहोत.